नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। बोईसर येथील टिमा हॉल मध्ये फिर्यादींचा मुद्देमाल हस्तांतरण सोहळा आयोजित करण्यात आला होता। पालघर पोलीस दलाने फिर्यादींचा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करून जवळजवळ 88 लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला। या हस्तांतरण सोहळ्यास कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, अप्पर पोलीस अधीक्षक पालघर विनायक नरळे, पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि जिल्ह्यातील पोलीस अधिकारी सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते। पहा यावेळी मुद्देमाल परत मिळालेले फिर्यादी काय म्हणाले आणि विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी पोलिसांचे मनोबल वाढवत पोलिसांच्या कामाची प्रशंसा करत यावेळेस काय म्हणाले, पहा मुद्देमाल हस्तांतरण संपूर्ण सोहळा। आपण पाहत राहा निर्भीड समाचार। बोईसर शहरासह आजूबाजूच्या शहरातील गुन्हेगारीस आळा बसावा आणि पोलिसांना गुन्ह्याचा तपास करण्यात मदत व्हावी यासाठी तारापूर औद्योगिक वसाहत म्हणजे टिमा यांनी बोईसर शहरात सीसीटीव्ही लावले आहेत। त्या सीसीटीव्हीचे आज उद्घाटनही संजय दराडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी टिमाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। घटनेच्या बाबतीमध्ये शोध घ्यावा लागतो, चोरी कशी झालेली आहे त्याची माहिती घ्यावी लागते, घरफोडी कशी झाली त्याची माहिती घ्यावी लागते आणि मी सांगितल्याप्रमाणे स्वतःवरून स्वर्ग गाठायचा असतो। त्यामध्ये आमचे पोलीस, आमची स्थानिक गुन्हे शाखा आणि सगळे अधिकारी, सगळे अंमलदार, स्थानिक पोलीस आपलं काम कसोशीने करत असतात आणि आपलं जे नुकसान झालेलं ते भरून काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करून या चोऱ्या घरफोड्या उघडकीस आणण्याचं काम करत आहेत। आज खरं तर या मुद्देमाल हस्तांतर कार्यक्रमामध्ये हा सोहळा पार पडताना मला अतिशय आनंद होत आहे। कारण पालघर जिल्हा 2014 साली ठाणे जिल्ह्यातून वेगळा झाला। त्यावेळेची आणि आजच्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे। पालघर जिल्हा हा औद्योगिक दृष्टीने अत्यंत पुढे गेलेला आहे। बोईसर, पालघर, वाडा या ठिकाणी इंडस्ट्रीचं जाळं हे वाढत आहे। या उद्योगानिमित्त देशभरातील व्यक्ती या ठिकाणी वास्तव्याला असतात। यामध्ये कॉस्मोपॉलिटन पद्धतीने या ठिकाणचे जे पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये गुन्हेगाराचं स्वरूप सुद्धा दिवसेंदिवस वेगळ्या पद्धतीने वाढत आहे, बदलत आहे। या बदलत्या परिस्थितीला सामोरं जात असताना, या औद्योगिकरणाला सामोरं जात असताना या ठिकाणी काही प्रमाणात जरी गुन्हे वाढले असतील तर अशाही परिस्थितीमध्ये महत्वाचे जे गुन्हे आहेत, चोरी, दरोडा, घरफोडी अशा गुन्ह्यासाठी हे गुन्हे घडू नयेत यासाठी पालघर पोलीस दल सातत्याने प्रयत्न करत आहे। त्याच्यामध्ये गुन्ह्याचे पूर्ण जिल्ह्यातील मॅपिंग हे आम्ही केलेलं आहे। कोणत्या ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे घडतात, कोणत्या ठिकाणी किती वाजता, कोणत्या वेळी, म्हणजे रात्री घडणारे गुन्हे किती आहेत, दिवसा घडणारे गुन्हे किती आहेत, पद्धत काय आहे, या सगळ्यांचं अनालिसिस, सायंटिफिक अनालिसिस करून त्याप्रमाणे आम्ही पेट्रोलिंगचा पॅटर्न चेंज करत असतो, बदलत असतो। या बदलत्या पॅटर्ननुसार थर्ड आयचे एक टेक्निकल जे ऍप आहे त्याचा उपयोग करून आम्ही त्या ठिकाणच्या पूर्ण पॅटर्न, नाईट राऊंड्स, नाकाबंदी अशा विविध माध्यमातून रात्री आणि दिवसा ही सातत्याने गस्त करून या सर्व गोष्टीवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करत असतो। ऑल आउट ऑपरेशन, कोम्बिंग ऑपरेशन्स या सर्व गोष्टी या गुन्हेगारावर आळा घालण्यासाठी आपण करतोय। सदरक्षण आहे, खलनीकरण आहे ही भूमिका पार पाडत असताना पालघर जिल्हा पोलीस दलाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी दरम्यान सुद्धा अत्यंत चोख बंदोबस्त पार पाडलेला आहे आणि या ठिकाणची कायदा व सुव्यवस्था राखलेली आहे। हे करत असतानाच गुन्ह्यावर आळा घालताना ते झालेले गुन्हे डिटेक्ट करताना साधारणतः महत्वाचे जे गुन्हे आहेत, घरफोडी आणि इतर जबरी चोरी, दरोडा आणि चोरी, हे साधारणतः 482 गुन्हे हे दाखल करण्यात आले होते। त्यापैकी 335 गुन्हे हे उघडकीस आलेले आहेत आणि 2 करोडचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। त्यामध्ये सर्व प्रकारच्या वस्तू, या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, सोने चांदी, जड जवाहिरे, रोख रक्कम, मोबाईल, हा सर्व मुद्देमाल हा जप्त करण्यामध्ये यश आलेला आहे। याच्यामध्ये क्राईम ब्रँच आणि लोकल पोलीस या सर्वांनी अहोरात्र मेहनत करून यश मिळवलेलं आहे। पालघर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे यश मिळत असताना जनसंवाद अभियानच्या माध्यमातून सर्व पालघर जिल्हा हा पोलिसांशी जोडला गेलेला आहे। हे यश हे एकट्याचं कधीच नसतं, हे टीम वर्क असतं आणि अशा वेळी या जनतेने आमच्या कान आणि डोळे होऊन या सर्व गुन्हे उघडकीस आणताना अत्यंत मोलाची साथ दिलेली आहे। म्हणूनच
एवढ्या मोठ्या प्रमाणात यश हे पोलिसांना मिळालेलं आहे. मला आशा आहे की भविष्यात सुद्धा आपण सर्व अशाच पद्धतीने पोलिसाच्या बरोबर राहाल आणि आपल्याला गुन्हेगारी मुक्त पालघर जिल्हा करण्यामध्ये सर्वांचं सहकार्य योगदान लाभेल अशी मला आशा आहे. या ठिकाणी मुद्देमाल हस्तांतरणासाठी सरांनी वेळात वेळ दिला याबद्दल मी खरोखरच त्यांचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पालघर पोलीस दलातर्फे आयोजित मुद्देमाल हस्तांतरण सोहळा तसेच बोईसर पोलीस स्टेशन हद्दीतील CCTV यंत्रणेचे उद्घाटन या कार्यक्रमासाठी उपस्थित पालघरचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील, ॲडिशनल SP श्री विनायक नरळे, सर्व पोलीस अधिकारी अंमलदार या ठिकाणी उपस्थित आणि ज्यांच्या सहकार्याने आज CCTV कॅमेरे लागले आहे असे टीमाचे आमचे सर्व पदाधिकारी आणि सर्व मित्र या ठिकाणी उपस्थित, ज्यांच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू आहे. आता ज्या ताई गेल्या त्यांच्या डोळ्यात थोडंसं रडू आलं होतं त्यामुळे त्या गेल्या. असं उपस्थित सर्व आमचे बंधू भगिनी, पत्रकार मित्र, शांतता समिती सदस्य बंधू आणि भगिनींनो, खरोखर आजचा असा एक वेगळा आगळा असा कार्यक्रम आहे. जनरली पोलीस विभाग हा काम 24 तास करत असतो, पण पोलीस विभागाला चांगलं कोणी म्हणत नाही. चित्रपट सृष्टीमध्ये आता सध्या जे काही OTT वर चाललेले आहे त्याच्यामध्ये जर पोलिसांची इमेज दाखवली तर तो घेणारा असंच दाखवता, परंतु रियालिटीमध्ये आमचे लोक जे आहे ते 24 तास काम करत असतात. जे काही गुन्हे घडलेले आहेत त्या गुन्ह्यांचा तपास करणे, त्याच्यातले आरोपी पकडणे, जे काही प्रॉपर्टी ऑफेन्सेस घडत आहे, चोरी आहे, घरफोडी आहे, चेन स्नॅचिंग आहे, रॉबरी आहे, डकेती आहे, या गुन्ह्यांवर सुद्धा आमचं तेवढंच बारकाईने लक्ष असतं. उलट हे असले जे सिरियस गुन्हे आहे ते आमच्या हेडक्वार्टर मधून, माझ्या IG ऑफिस मधून, मी स्वतः, आम्ही सगळेजण बारकाईने मॉनिटर करत असतो आणि त्यात आरोपी मिळाले का मग त्या गुन्ह्याच्या तपासासाठी. आता चेन स्नॅचिंग हा गुन्हा जरी वाटत असला की एक चेन गेली, परंतु त्याचं जे समाजामध्ये जे प्रतिबिंब आहे ते अतिशय भयानक आहे. किंवा कुणीतरी एखादी महिला रस्त्याने चालली आहे आणि बाईकवर किंवा याच्यावर ते 2 मुलं आले आणि त्यांनी चेन ओढून नेली. बऱ्याच वेळा अशा घटना घडल्या की त्या झटापटीमध्ये त्या महिलेला लागलं पण आहे, ती जखमी पण झालेली आहे आणि मग त्या परिसरामध्ये तो एक गुन्हेगारांचा वेगळा इम्पॅक्ट होतो. आणि मग अशा याच्यात तो गुन्हा निष्पन्न करणे आणि ते आरोपी निष्पन्न करून त्यांना जेलमध्ये टाकणे आणि ती चेन परत मिळवून त्या महिलेला परत करणे, ही जी सर्व प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया आमचं जरी ते कर्तव्य असलं तरी पण ते मुद्देमाल देताना आमच्या चेहऱ्यावर सुद्धा एक आनंद आहे. आणि तो आनंद फक्त एका गोष्टीमुळे आहे की तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर पोलिसांप्रती एक चांगला भावना आहे, चांगला आदर भाव आहे. हे बघून जे काही आमच्या टीमने हे सगळं काम केलेलं आहे त्यांचा उत्साह नक्कीच द्विगुणित होतो. आणि या ठिकाणी पालघर पोलीस दलातील सर्व अधिकारी, सर्व पोलीस स्टेशन असे, क्राईम ब्रँच असेल, यांचं मी अभिनंदन करतो. त्यांनी जवळजवळ आज आपण 88 लाखांचा मुद्देमाल या ठिकाणी परत केलेला आहे आणि अजूनही इकडे ते सर्व मोबाईल लागलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला कार्यक्रम झाल्यानंतर ज्यांचे आहे त्यांना सगळ्यांना ते परत दिले जातील. या ठिकाणी आमचा प्रयत्न हाच आहे की जे लोकांची अपेक्षा आहे, मुद्देमाल परत मिळणे, एखादा गुंडागर्दी करणारा असेल तर त्याच्यावर कारवाई करणे, आणि आमचं जे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, तर मला वाटतं इथं सगळे सदरक्षणावाले बसलेले आहे, चांगले लोक बसलेले आहे आणि ज्यांच्याकडून ही सगळी रिकव्हरी आम्ही केली आहे ते सगळे खलरक्षणावाले सगळे जेलमध्ये आहे. त्यामुळे जे काही आमचं ब्रीदवाक्य आहे त्याच्यावर आम्ही, त्या वाक्याप्रमाणे आम्ही वागणार, त्याप्रमाणे आम्ही मेहनत करणार. आज या ठिकाणी दुसरा जो कार्यक्रम आहे, टीमा आणि त्यांच्या सर्व पदाधिकारी यांचं मी आभार मानेल की त्यांच्या मार्फत आज बोईसर शहरामध्ये CCTV कॅमेऱ्यांचं जाळं या ठिकाणी तयार होत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आजकाल टेक्नॉलॉजी जी आहे ती दिवसेंदिवस बदलत चाललेली आहे. एक काळ असा होता की CDR अनालिसिस करणे हे सुद्धा पोलिसांना खूप मोठं वाटायचं, पण आज
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये आणि एआयच्या जमान्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या सीसीटीव्ही कॅमेरा, मोबाईल या सगळ्यांची खूप आवश्यकता लागणार आहे. आज जो काही डाटा 24 तास या कॅमेऱ्यांमार्फत जो टिपला जाणार आहे तो कुठेतरी आपण सर्व्हरवर जमा करणार आहोत आणि गुन्हे डिटेक्ट करण्यासाठी, गुन्हे प्रिव्हेन्शनसाठी आपल्याला या सर्व कॅमेऱ्यांचं अतिशय चांगली अशी मदत होणार आहे. हळूहळू या सर्व जिल्ह्यातले जे कॅमेरे आहे वेगवेगळ्या शहरांमध्ये लागलेले, त्याचं कुठेतरी हेडक्वार्टरला एका जागी डाटा सर्व्हर मध्ये ते तयार करणे आणि मग कुठेतरी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून त्याचे बरेच आता फीचर्स, वेगवेगळे ऍप मार्केटमध्ये येत आहे, त्याचा वापर करून काही मिसिंग असतील किंवा काही फरार गुन्हेगार असतील किंवा जे गुन्हेगार तडीपारवाले गुन्हेगार आहे किंवा गुंडा रजिस्टरवाले गुन्हेगार आहे, त्या सगळ्यांचा डाटा त्यामध्ये फीड केला तर तो माणूस कुठे कुठे जातो आहे त्याची संपूर्ण मुवमेंट आपल्याला ट्रॅक करता येणार आहे. तर अतिशय चांगला असा हा उपक्रम आहे. या ठिकाणी मी बोईसरकरांचे अभिनंदन करतो आणि बराच वेळ झालेला आहे, तुम्हाला थोडं थांबावं लागलं. आमच्याकडे 4चा प्रोग्राम वरिष्ठांनी दिला तर आमचा ठाणेदार 3 वाजता सगळ्यांना बोलून घेतो आणि ठाणेदार 3 वाजता म्हटल्यावर तो कॉन्स्टेबल 2 वाजता सगळ्यांना सांगतो. तर ते पोलीसमध्ये असं होत राहतं. त्यामुळे ज्यांना उशीर झाला किंवा ताटकळावं लागलं त्यांची मी माफी मागतो आणि तुम्ही सगळे आले त्याबद्दल आभार मानतो. जय हिंद. टीमानी वेळोवेळी सामाजिक बांधिलकी ही जपत आलेली संस्था आहे. या आधी सुद्धा ज्या ज्या वेळी पोलिसांनी सहकार्य करण्याची संधी दिली किंवा ज्या ज्या वेळेला अपेक्षा व्यक्त केली, याआधी सुद्धा एक गस्त घालण्यासाठी जीप, 6 मोटरसायकल आणि वेळोवेळी जे जे काही शक्य होईल ती मदत केलेली आहे. आणि हे जे लेटेस्ट आपण बघितलं असेल तर अतिशय उच्च प्रतीचे कॅमेरे बसवण्याची ज्या वेळेला अधिकाऱ्यांनी विनंती केली, पोलीस अधिकाऱ्यांनी, त्यावेळेला तत्क्षणिक हा प्रस्ताव आम्ही मान्य केला, आमच्या कमिटीने मान्य केला. आज आमचे टीमाचे अध्यक्ष वेलजीभाई आज निघून गेले, कारण त्यांना सुद्धा मुंबईला जायचं असतं आणि मार्गदर्शक डी.के. राऊत साहेब हे दोघं बराच वेळ वाट बघून निघून गेले. त्यामुळे हे मार्गदर्शन करण्याचं किंवा मत प्रदर्शन करण्याची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे. परंतु आज या व्यासपीठावर टीमाच्या वतीने सांगू इच्छितो की विधायक कामामध्ये आणि योग्य कामामध्ये सदैव टीमा पोलीस दलाच्या सोबत आहे आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या मुद्देमाल हस्तांतरण बोईसर शहरातील सीसीटीव्ही उद्घाटन सोहळा याचा शेवटचा टप्पा. तत्पूर्वी जे फिर्यादी यांनी अनुभव सांगितला की पोलीस आपला उत्सव कधी मनवतात. आप बोल रहे थे कि पुलिस त्योहार कब मनाती है, तो आज का दिन ही त्योहार है. आजचा दिवस हा उत्सवाचा आहे. आजच्या दिवशी फिर्यादींना मुद्देमाल परत मिळणं त्यांच्यासाठी किती मोठी गोष्ट आहे आणि त्यांचे जे समाधान, त्यांचा आनंद हा त्यांच्यासाठी खरा उत्सव आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री संजय दराडे सर उपस्थित राहिले. त्यांनी आम्हाला अमूल्य वेळ दिला, त्यांचं मी आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी जे फिर्यादी या ठिकाणी बराच वेळ थांबले होते त्यांचंही मी खूप आभार मानतो. आणि आजचा हा एक महत्वाचा टप्पा की ज्यांनी सामाजिक बांधिलकी ओळखली की जे मुद्देमाल आम्हाला मिळवताना काही अडचणी येतात, त्यासाठी जी सामाजिक बांधिलकी टीमाने आमच्यासाठी केली, त्यासाठी आम्ही टीमाचे जे पदाधिकारी आहेत त्यांचंही मी आभार मानतो. त्यांच्या नावाचा उल्लेख करतो. अध्यक्ष वेलजीभाई गोगटी, श्री अजित राणे, श्री शर्मा, श्री सावे, श्री डी.के. राऊत यांचंही मी खूप खूप आभार मानतो. असं म्हटलं जातं की मोडला जरी संसार तरी मोडला नाही का ना, पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा. तसंच आमच्यासाठी सीसीटीव्हीची आपली बाब खूप आम्हाला दिलासादायक आहे. त्यामुळे आपलाही मी आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमासाठी आमच्या ज्या टीम माननीय आय.जी. सरांच्या व माननीय एस.पी. सरांच्या मार्गदर्शनाखाली या टीमने हा मुद्देमाल परत मिळवला. सरांनी असं म्हटलं होतं की पोलिसांबद्दलची जी इमेज आहे ती काय असते, पण आज आपल्यासारख्या लोकांना सुद्धा विश्वास पडला असेल. जे चित्रपटामध्ये दाखवतात, ज्या OTT वेब सिरीज मध्ये दाखवतात, त्यापेक्षा पोलीस कशा पद्धतीने प्रयत्न करतात आणि कशा पद्धतीने आपल्याला बुद्धिमान म्हणून देतात. तुमचा विश्वास हीच आमच्यासाठी मोठी पोचपावती आहे. त्यामुळं मी आपल्या सर्व टीमचं, LCB असेल, पोलिसांचे सर्व अधिकारी ज्यांनी मेहनत घेतली, दिवस रात्र यासाठी आपली कामगिरी पणाला लावली, त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो.
त्याचबरोबर या कार्यक्रम सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत, त्यांचेही आभार मानतो. आणि मी आणखीन एक या ठिकाणी नमूद करतो की पालघर पोलिसांची वेबसाईट आहे, ती आपण पहा. त्या ठिकाणी सुद्धा मोबाईल घालवतात, तो सुद्धा एक आम्ही ऑप्शन ठेवलेला आहे. तर आपल्या सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो की पालघर पोलीस दलाची वेबसाईट आपण पाहावी आणि हा कार्यक्रम खूप सुंदररित्या आयोजित केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.